नमस्कार मित्रांनो. तर आजचा टॉपिक खूप महत्त्वाचा होणार आहे. तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे की राज्य शासन व केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत, या योजनेच्या माध्यमातून कशाप्रकारे लोक या ठिकाणी लाखो रुपये कमवत आहे, हजार रुपये कमवत आहे मित्रांनो. आणि ही जी गोष्ट आहे हे मी अशीच नाही म्हणत आहे, कारण मला माहिती आहे शासन लाखो रुपयाचे अनुदान व योजना ही शेतकऱ्यांसाठी व नागरिकांसाठी राबवते आणि लोक भरभरून खूप मोठ्या प्रमाणात त्या योजनेचा लाभ घेतात. आणि ज्या व्यक्तीला ही टेक्निक म्हणजेच ही पद्धत समजली की कशाप्रकारे ही योजनेच्या माध्यमातून आपल्याला आर्थिक लाभ होतो आणि शेतामध्ये आपण विविध उपक्रम राबवतो व आपल्या बँकेच्या अकाउंटमध्ये या ठिकाणी पैसे जमा होतात, ही गोष्ट ज्या शेतकऱ्याला किंवा ज्या नागरिकाला समजली, असा नागरिक कधीही कुठलीही सरकारी योजना हा सोडत नाही. मित्रांनो, तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या कॉलनीमध्ये असे बरेचसे व्यक्ती तुम्ही बघितले असणार की ती एकसुद्धा योजना सोडत नाहीत. ते प्रत्येक योजनेचा लाभ घेतात. त्याचं कारण त्यांना झालेला लाभ आणि त्यांना मिळालेला फायदा असतो. मित्रांनो, सरकारी योजनेच्या माध्यमातून सरकार तुमच्या शेतातील उपक्रम तयार करण्यासाठी, जसं की कुक्कुटपालन असेल, मत्स्यपालन असेल, ताडपत्री असेल, तारकुंपण असेल, विहिरीतली मोटर असेल, ट्रॅक्टर असेल, सोलर असेल, ठीक आहे, अधिक गाई गोठाचं अनुदान असेल, असे विविध उपक्रम राबवण्यासाठी तुमच्या खात्यात पैसे टाकते. आता PM किसान झालं, नमो शेतकरी झालं, PM किसान मानधन योजना झालं, त्याचबरोबर मित्रांनो लाडकी बहीण योजना झाली. अशा असंख्य योजना आहेत जे की मी या ठिकाणी तुम्हाला सध्या सांगू पण शकत नाही. त्याच्या माध्यमातून लोकांना खूप खूप फायदा होतो. आणि भावांनो, एवढंच नाही रे, तर मी एक व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे की 2026च्या संपूर्ण सरकारी योजना एकाच व्हिडिओमध्ये. तो व्हिडिओसुद्धा तुम्ही आपल्या चॅनलवर पडलेला आहे. चॅनल जर ओपन केला तर तुम्हाला तो व्हिडिओ दिसून जाईल. भावांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तरच तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. असं अर्धवट ज्ञान आणि नॉलेज घेऊन मित्रांनो कुठलीही माहिती मिळत नाही. मित्रांनो, गव्हर्मेंट स्कीम आणि सरकारी योजना ही फक्त तुम्हाला सामाजिक लाभ नसून एक आर्थिक लाभ आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला 15,000 3,000 रुपयेपासून तर 3,00,000पर्यंत आर्थिक लाभ होतो. हे बघा, शेतामध्ये तुम्हाला मत्स्यपालन करण्याकरता पैसे नसतात पण सरकार देते. तुम्हाला कुक्कुटपालन टाकण्याकरता पैसे नसतात पण तुम्हाला सरकार देते. तुम्हाला शेतात ट्रॅक्टर घेण्याकरता तुमच्याकडे पैसे नसतात पण तुम्हाला सरकार देते. आता कसं रे, ते ॲटोमॅटिक तर देत नाही. त्यासाठी तुम्हाला काही अटी शर्तीचं पालन करावं लागते. त्यासाठी तुम्हाला काही गोष्टीचं पालन करावं लागते. मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी जर का तुम्ही लक्षात घेतल्या, ह्या सर्व गोष्टी जर तुम्ही पालन केलं तरच मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला अशा योजनांचा लाभ मिळतो. आता जे आपले सबस्क्रायबर्स आहेत त्यांनी आपल्याला सबस्क्राईब केलेलं आहे, अशाच लोकांपर्यंत गव्हर्नमेंटच्या स्कीम व सरकारी योजनांची जी माहिती आहे, हां, नक्की, थँक्यू, अशा प्रकारची माहिती मिळते मित्रांनो. ठीक आहे, म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगतो की सरकारी योजनेच्या माध्यमातून पैसे कमवणं ही अतिशय सोपी बाब आहे. मित्रांनो, तुम्हाला जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन फक्त अर्ज करायचा आहे. तुमचा अर्ज मंजूर झाला की लगेच शासनाकडून परवानगी मिळते. आम्ही तुमच्या बँक अकाउंटमध्ये आर्थिक लाभ हा तुम्हाला दिला जातो. भावांनो, खूप सोपी, आणि महाराष्ट्रातले असंख्य शेतकरी अशा योजनांचा लाभ घेतात, पैसे कमवतात. परंतु बऱ्याचशा शेतकऱ्यांना व लोकांना या योजनांचा जो आहे हा लाभ मिळत नाही मित्रांनो. म्हणजेच त्यांना माहीतच नसते की योजना कुठं निघलेली आहे, पात्रता काय आहे, कशाप्रकारे आर्थिक लाभ घ्यावा, कशाप्रकारे पैसे घ्यावे, याचं जे बेसिक नॉलेज हे लोकांना आणि शेतकऱ्यांना नसते. त्याचं कारण महत्त्वपूर्ण आणि कामाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब न करणं, फालतू व्हिडिओज बघत बसणे. बघा मित्रांनो, यूट्यूबवर फालतू आणि वायफळ डान्सचे व्हिडिओ, मुलींचे व्हिडिओ तर खूप पडलेले आहे, परंतु त्याच्यामध्ये काही अर्थ नाही त्या गोष्टीमध्ये. म्हणून वारंवार सांगतो, जे अशा गव्हर्मेंट स्कीमच्या ब्रँडेड यूट्यूब चॅनल आहे हे सबस्क्राईब करायला तुमच्यावर वेळ नाही आहे मित्रांनो. तर असं का बरं, स्वतःच्या पायावर का बरं कुऱ्हाड मारता तुम्ही? तुम्ही शेतकरी आहे, तुम्हाला आर्थिक मदतीची गरज आहे, तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहे, विद्यार्थी आहे, मागासलेले आहे, कॅटेगरीतले आहे,
किंवा ओपनची असाल किंवा अनुसूचित जाती जमाती एस सी कॅटेगरी असाल तर भावांनो, शासन तुमच्यासाठी जेवढ्या योजना राबवते त्याचा लाभ तुम्हाला झाला पाहिजे. आता काही मोजक्या योजना नाही मित्रांनो. महाराष्ट्र शासनाचा 50% जो खर्च आहे हा फक्त योजनांवरच सरकार खर्च करत असते. परंतु तुम्हाला योजनांची माहिती ही पूर्ण माहीतच नसते. आज जर लाडकी बहीण आणि PM किसान सोडली तर तुम्हाला एकही योजनेचं नाव सांगता येणार नाही. त्याचं कारण काय? अशा प्रकारची माहिती आम्हाला कोणी सांगतच नाही. तर कुठंतरी भावांनो हे असं चुकीचं आहे. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी परत वारंवार तुम्हाला सांगतो सबस्क्राईब करा, अन्यथा तुमचं नुकसान या ठिकाणी होईल. आणि होत आलेलं आहे लोकांचं. त्यांना योजनेची माहितीच भेटत नाही ना. तर मित्रांनो बघा, तुम्ही जर अजून सुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही स्वतःच्या हाताने तुमचं स्वतः नुकसान करत आहे. ठीक आहे, तुम्ही स्वतःचं नुकसान करत आहे भावांनो. कारण तुम्ही एक वेळा चॅनल ओपन करून जर बघितलं तर तुम्हाला दिसेल की आपले जे व्हिडिओज आहे हे किती महत्त्वपूर्ण आहे. आणि आपल्या व्हिडिओमध्ये आपण गव्हर्मेंट स्कीमची जी आणि सरकारी योजनेची जी माहिती आहे ते किती ॲक्युरेट आणि महत्त्वाची टाकतो. परंतु काय, तुम्हाला जर अशा प्रकारचे कामाचे व्हिडिओ पाहिजे नसतील, सरकारची योजना तर माहिती झाल्या नसतील पाहिजे, तर ठीक आहे, नका करू सबस्क्राईब. व्हिडिओला डिसलाईक करून सोडून द्या, जेणेकरून कुठलीच सरकारी योजना माहिती पडणार नाही. आणि ज्यांना माहिती पडेल त्यांच्या अकाउंटमध्ये सरकार पैसे टाकेल. अरे भावांनो, असं करू नका, स्वतःचं नुकसान करू नका. आपण शेतीवर महाराष्ट्राचा आर्थिक विकास अवलंबून आहे. तर तुम्ही अशा गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे रे भावांनो. तुमच्या काही अडचणी असतील, काही गोष्टी समजल्या नसतील, 2 गोष्टी, तर त्या तुम्ही विचारत चला कमेंटच्या माध्यमातून. मी तुम्हाला सांगेल. हां, वरती चाललो आहे इथं JEEची क्लास आहे की नाही, तिथं मी आज रविवारी हे करतो जॉब करतो संडेला. पुढे वर आहे का? हां, चांगलं. फक्त हे काय अटेंडन्सली पोराची अटेंडन्स लिहून घेणं पडते. हां, वा. तर मित्रांनो हे बघा, तुमची काही अडचण असेल, सरकारी योजनेबद्दल काही तक्रार असेल तर मला सांगा. कारण आपल्या चॅनलवरती फक्त गव्हर्मेंट स्कीम सोडून इतर कुठल्याही गोष्टीबद्दल फालतू सांगण्यात येत नाही, जेणेकरून तुमचा व माझा कुठलाच टाईमपास या ठिकाणी मी होऊ देत नाही. परंतु गव्हर्मेंट स्कीम संदर्भात प्रत्येक अडचणीचं निराकरण जे आहे हे आपल्या चॅनलवरती केलं जाते. ठीक आहे, एक वेळा तुम्ही आपलं चॅनल ओपन करा, बघा आपल्या चॅनलवरती किती महत्त्वाचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत. ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले तुम्हाला समजून जाईल की जीव तोडून त्या व्हिडिओत मी माहिती सांगितलेली आहे. आणि ते फक्त व्हिडिओत नाही तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी संपूर्ण माहितीसुद्धा त्या ठिकाणी देत असतो. आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर माझी एकच इच्छा आहे की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल जे आहे आपलं चॅनल एक वेळा ओपन करा. आणि चॅनल ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे भावांनो माहिती आहे का? आपलं चॅनल ओपन करायच्या नंतर भावांनो तुम्हाला आपलं चॅनल ओपन केल्यानंतर इतर मी महत्त्वाचे व्हिडिओ टाकलेले आहेत, ते व्हिडिओ तुम्हाला बघायचे आहेत. ठीक आहे, आणि ते बघण्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं आहे, बघण्यासाठी जास्त कष्ट करण्याची तुम्हाला काही गरज नाही भावांनो. तुम्हाला ते व्हिडिओ बघण्यासाठी जास्त कष्ट करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त काय करायचं माहिती आहे का? चॅनल ओपन करून जे व्हिडिओचे थंबनेल आहे त्याच्यावरून तुम्ही ओळखू शकता कुठला व्हिडिओ किती महत्त्वाचा आहे. परंतु असे कार्यकर्ते आहेत की व्हिडिओ समजत नाही तरी पण कमेंट नाही करतील, किंवा ते लोक तरीसुद्धा काही या ठिकाणी योजना माहिती करून घ्यायचा प्रयत्न करतील नाही.
लोक या ठिकाणी तुम्हाला माहिती नसेल असेल सरकारी योजनाचा लाभ घेऊन मित्रांनो महिन्याला 10 ते 12 हजार 15 हजार असे पैसे कमावतात एकाच वेळेस 4 4 5 5 योजनेचा पुरेपूर वापर करून घेतात सर्व योजनेचे फॉर्म भरतात लोक लाडकी बहीणपासून तर नमो शेतकरीपर्यंत सर्व योजनेचे फॉर्म भरतात का बरं भरत असते कारण त्यांना माहिती आहे त्यांना पैसे मिळतो आर्थिक लाभ मिळतो आणि अशा लाभाच्या गोष्टी मित्रांनो कोणाला नको असतात रे तर तुम्हाला सुद्धा असं सरकारी योजनांचा लाभ हवा असेल तर तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल कारण तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला अशा गव्हर्नमेंट स्कीमबद्दल आणि योजनाबद्दल माहिती मिळेल अन्यथा मित्रांनो काय तुम्हाला नाही माहिती मिळणार आणि तुम्हाला अशी मोफत माहिती कोणी सांगणार पण नाही मी पैज मारून सांगतो या महाराष्ट्रामध्ये कोणी मोफत शेतकऱ्यांसाठी व लोकांसाठी नाही करत मित्रांनो प्रत्येकाच्या मागे काहीतरी स्वार्थ असतो हे फक्त मी यूट्यूबच्या माध्यमातून चॅनलवर शेतकऱ्यांसाठी योगदान करतो मला फक्त यूट्यूब पैसे देते ते पण जाहिरातींवर दुसरं काही नाही चला तर चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र भेटू पुढच्या